नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण विभागासाठी एक महत्त्वाचा असा GR काढलेला आहे। काय आहे तो GR? चला तर मग बघूया। त्या अगोदर जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शिक्षक, शिक्षण सेवक, वेतन श्रेणी, पदवीधर शिक्षक, शिक्षण सेवकांचे प्रश्न आणि शालेय विभागासंबंधी बरीचशी माहिती आपल्या चॅनलवर महत्त्वपूर्ण आपण देत असतो। तर अशा माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून शालेय उपयोगाची माहिती आपल्या शिक्षक मित्रांपर्यंत पोहोचू शकेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया काय आहे तो GR। तर 1 जानेवारी 2026चा हा GR आहे महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा। पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षक पदभरतीमध्ये शैक्षणिक वर्षाअखेर रिक्त होणारी संभाव्य रिक्त पदे विचारात घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाने एक GR काढलेला आहे। आता बघूया या GRचा संभाव्य शिक्षक भरतीमध्ये काय फायदा होऊ शकतो। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक पद भरती पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असते। उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक 1 मधील शासन निर्णयान्वये सद्यस्थितीत 80% रिक्त पदे भरण्याची तरतूद आहे। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मधील निकालाच्या आधारे पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे। दरवर्षी सेवानिवृत्ती व संच मान्यतेनुसार उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदांवर प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य करण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। तसेच बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार शाळातील पदे 10% पेक्षा अधिक रिक्त ठेवता येणार नसल्याची बाब विचारात घेता संस्थांच्या शाळांतील शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर संभाव्य रिक्त पदे भरतीसाठी विचारात घेण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। आता या प्रस्तावनेत आपल्याला दिसत आहे की आता जी संभाव्य शिक्षक भरती पवित्र पोर्टलमार्फत होत आहे 2025 सेट या परीक्षेसाठीची, त्यासाठी आता पुढील काही दिवसांचे म्हणजे शैक्षणिक वर्ष अखेरपर्यंत जेवढे शिक्षक आपले सेवानिवृत्त होतील अशा सर्वांचे पदभरती करून घ्यावी या बाबतीचा विचार शासनाच्या विचाराधीन होता आणि त्या अनुषंगाने शासनाने आता एक शासन निर्णय तयार केलेला आहे। अर्थात तो शासन निर्णय नेमका काय आहे ते आपण बघूया। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक म्हणजे सर्व स्तरांवरच्या शाळा म्हणजे प्राथमिक असो 1 ते 5, उच्च प्राथमिक म्हणजे 6 ते 8, माध्यमिक म्हणजे 9, 10 आणि उच्च माध्यमिक म्हणजे 11वी 12वी या म्हणजे 1ली ते 12वी शाळातील त्या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर म्हणजे मे 2026 अखेर रिक्त होणारी संभाव्य पदे विचारात घेऊन संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयात नमूद मर्यादित शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मधील गुणांकनाच्या आधारे शिक्षक संवर्गातील पदभरती करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे। आता या माहितीद्वारे आपल्याला लक्षात येत आहे की 2025-26 हे शैक्षणिक वर्ष मे 2026 पर्यंत संपेल आणि मे 2026 पर्यंत शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांची जर सेवानिवृत्तीची तारीख असेल आणि शिक्षक मे पर्यंत सेवानिवृत्त होणारा असेल तर अशी पदे देखील आपल्याला शिक्षक भरतीसाठी आता ग्राह्य होणार आहेत आणि त्यामुळे एकंदरीतच जे आता शिक्षक भरती आपल्याला प्रक्रिया सुरू झालेली दिसत आहे त्यात आता पदे या निर्णयानंतर खूप चांगल्या प्रकारे वाढतील आणि जास्तीच्या जागा आपल्याला पोर्टलवर पाहायला मिळतील। कारण या निर्णयामुळे मे 2026 अखेरपर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या रिक्त पदांवर पवित्र पोर्टलमार्फत आता नवीन शिक्षक आपण अपॉइंट करू शकणार अशा अनुषंगाने शासनाने हा निर्णय घेतलेला आहे। सदर निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध आहे, तो आपण डाउनलोड करू शकता। तर हा शासन निर्णय उपसचिव महाराष्ट्र शासन आबासाहेब कवळे यांच्या डिजिटल साईनने आपल्याला हा शासन निर्णय झालेला दिसत आहे। तर या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण एकच लक्षात घेऊ शकतो की वर्षाच्या पहिल्याच तारखेला महाराष्ट्र शासनाने दूरदृष्टी ठेवून मे 2026 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या जागांवर शिक्षक देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे।
तर खूप छान आणि सुंदर असा निर्णय हा महाराष्ट्र शासनाचा आपल्याला या GRच्या माध्यमातून दिसत आहे. आता याच GRच्या अनुषंगाने आता पुढील कार्यवाही शिक्षक पदभरतीसाठी होईल आणि त्यानुसार आता पदे आणि संच मान्यतेनुसार निघालेली रिक्त पदे यांचा एकंदरीत अभ्यास करून भविष्यातील शिक्षक भरती होईल असे आपल्याला या GRद्वारे माहिती मिळत आहे. तर अशीच माहिती आपल्या चॅनलवर आपण नेहमीच देत असतो. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शिक्षक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.